आज आपण आळीवाची खीर बनवणार आहोत। आळीवाची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम दूध तापत ठेवायचं आहे। हे म्हशीचं दूध आहे आणि त्याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे। आणि त्याचप्रमाणे आळीव घ्यायचे। आळीव साधारण 1 चमचा घ्यायचं। 1 चमचा घेतल्यानंतर ते 3 चमचे फुगल्यानंतर होऊन जातं। आता हे मी आळीव स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ते धुतल्यानंतर आपल्याला भिजत ठेवायचं आहे अगदी 10 मिनिटासाठी। आणि खिरीसाठी काजू, गूळ, मखाना, 2 इलायची आणि बदाम आणि यात तुम्ही अजूनही ड्रायफ्रूट टाकू शकता, पण मी एवढेच ड्रायफ्रूट घेतलेले कारण माझ्याकडे तेवढेच आहे। आणि हे आळीव फुगलेले आहे, तुम्ही बघू शकता ते अतिशय डबल प्रमाणात झालेले आहे। आणि ते आळीव मला घ्यायचं होतं कमी, पण ते होऊन गेलं जास्त। पण आता भिजवलंय तर वाया पण नाही गेलं पाहिजे ना, त्याच्यामुळे ना ते मी आता वाया नाही जाऊ म्हणून तेवढं वापरून टाकणार आहे। आणि कुकरमध्ये असा गूळ टाकून घ्यायचा, तो शिजू द्यायचा आणि शिजलेल्या गुळामध्ये ती जेवढी काही आपली आळीव होती ती रेडीच ठेवायची टाकण्यासाठी। ती टाकून द्यायची। ती टाकली का असं फतफत 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 आवाज येतो आणि मोबाईलवर उडू नये म्हणून मोबाईल पटकन बाजूला करून घ्यायचा। आणि ते जे आपण वाटण जे टाकायचे होते ड्रायफ्रूट ते सगळे घेऊन घ्यायचे बरं का। आणि त्याच्यामध्ये विलायची जी होती ना त्याचं सालपट काढून टाकायचे, नाही तर दाताखाली कर 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 लागतात ते। त्याच्यामुळे हे वाटण असं मस्त पांढरं शुभ्र दिसतं आणि मस्तपैकी ते वाटण टाकून ही घट्टसर अशी तयार होती। तुम्हाला म्हटलं ना आळीव जास्त होतं म्हणून ती घट्ट झाली, नाही तर पातळ होती। बाय।